आम्ही राजकारणाशी निगडीत नाही, आमचं क्षेत्र राजकारणाशी निगडीत नाही. परंतु ज्या टायमाला आम्ही सिरसाळा मारुती या मानाच्या ठिकाणी श्रीरामदादांना भेटलो, त्या टायमाला आम्ही गावाच्या वतीने त्यांना दोनच गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की मी पहिल्या 100 दिवसामध्ये तुमच्या या 2 गोष्टी मी पूर्ण करेन, अन्यथा तुम्ही म्हणाल की सजा भोगायला काय. पहिली गोष्ट म्हणजे काय, मी त्यांना सांगितली की सीबीएसई पॅटर्न, त्यांचं जसं रावेरला मायक्रो व्हिजन आहे त्या पद्धतीने सीबीएसई पॅटर्न असणारी स्कूल माझ्या बोरवडला नाममात्र दरामध्ये ऍडमिशन त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे एक. आणि ज्या एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत, ज्या नवजून असतील, सेवाग्राम असतील, या एक्सप्रेस गाड्या माझ्या बोरवडला थांबल्या पाहिजे. याच्याकरता त्यांनी सांगितलं की पहिल्या 100 दिवसामध्ये हे काम करू. आणि पाटील साहेब, आम्ही तुमच्या वतीने लोकांना शब्द दिला. बरेचसे लोक म्हणत होते वकील साहेब तुम्ही आज प्रचार करताय सांगताय, परंतु श्रीराम पाटील आम्हाला भेटतील का. मी त्यांना सांगितलं की आजपर्यंत बरेच लोकप्रतिनिधी बोदवड तालुक्यातून शहरातून निवडून गेले, परंतु एकही लोकप्रतिनिधीचं बोदवडला ऑफिस नाहीये, एक 5,000 रुपयाचं संपर्क कार्यालय त्यांनी सुरू केलं नाहीये. पण मी त्यांच्या वतीने त्यांना ग्वाही दिली की माझं ऑफिस आहे, हे श्रीरामदादांचं संपर्क कार्यालय आहे, तुम्ही केव्हाही या. श्रीरामदादा नाही भेटले तरी मी तुमचं काम करून देईन. आणि लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या किंवा जे काही रेल्वे रिझर्वेशन आहे VIP कोट्यातून आहे, दिल्लीला खासदार निवासाची व्यवस्था होत नाही, बऱ्याचशा आधीच्या लोकप्रतिनिधींनी तशा पास दिल्या नाही. पण दादांच्या वतीने मी लोकांना शब्द दिला की आम्ही ते करू. आणि दुसरा आता विषय की जर 2 वाजेनंतर कोणी जीसीपीने लावून पैसे वाटले जरी असतील तरी श्रीरामदादा 100% निवडून येतील. कारण हा जनमानसामध्ये गरजवंत लोकांची अशी गरज होती की कुणीतरी यावं, या तालुक्याचं तारण व्हावं, या मतदारसंघाचं तारण व्हावं. आणि तुमच्याकरता दादा एकच शब्द बोलतो की आप आए श्रीमान जी, आप आए श्रीमान जी, हमारे तकलीफों की दवाई मिल गई. अशा पद्धतीने या तालुक्याला कोणीतरी तारणहार पाहिजे होता. कोणीतरी तरुण जे आहे ते गुडघ्यामध्ये मुंडकं घालून बसले होते की कोणीतरी यावं, कोणीतरी हे बदलाव तुमच्या निमित्ताने हे सुरुवात झाली. हा फार मोठा आनंदाचा विषय आहे. आणि या पद्धतीने हा जो तालुका आहे, जो गरजवंत आहे, हे सगळं उघडपणे बात होतं, अन्याय होत होता, अत्याचार होत होता, काही सेवाभावनी, तेच माती, तेच फरफट आहे बोलवती, तेच घाण आहे, कोणीच काहीच नाही, फक्त 2-4 व्यक्तींचा विषय होत असेल. परंतु कोणीतरी सर्व. पण श्रीराम पाटील साहेबांचा धन्यवाद याकरता व्यक्त करतो की हे पहिले व्यक्ती आहे की त्यांनी आभार तुमचं ऋण निर्देश करण्याकरता लोकांमध्ये आले. हे पहिली व्यक्तिमत्व आहे. हा चांगला पॉइंट राजकारणामध्ये आहे. आणि हे खरं त्यांची सामाजिक बांधिलकी आहे. म्हणूनच की ज्या लोकांनी जे अज्ञात असतील आमच्यासारखे, जे फ्रंटवर कधी आलेली, स्टेजवर आलेली, त्या सर्व लोकांना मी दादांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि खरंच सांगतो की दादा तुमच्या सारख्यांना जी गरज होती. आणि यावेळी एक आणखी आवर्जून सांगतो की आम्ही बघत होतो, थडंपार सारखे सर्वांना बघत होतो, कोण कुठं काम करते, काय करते. दादा एक सांगू, सर्व राजकीय पक्षांनी महाविकास आघाडीच्या आपल्याला भरभरून मदत केली आहे. सर्वांनी